नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एम पी फार्मावरती. डायरेक्ट सेकंड इयर इन फार्मसीला जे विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहे, त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, जे करणार आहेत, आता डेट एक्सटेंड झालेली आहे. तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की 23/7/2026 ही लास्ट डेट असणार रजिस्ट्रेशनसाठीची. त्यानंतर डेट वाढणार नाही, याची सुद्धा खबरदारी काळजी तुम्ही घ्यायची आहे. आपण या व्हिडिओमध्ये जो कॅप राऊंड सीईटी सेलला रिलीज केलेला आहे, तो कॅप राऊंड या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तो वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला माहितच आहे की आपण या ठिकाणी ऑफिशियल सीईटी सेलची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती आलेलो आहे. तर तुम्हाला मी काही इम्पॉर्टंट डेट सांगणार आहे, त्या डेट्स लक्षात ठेवायचे आहे आणि कॅप राऊंडचं शेड्यूल आपण या ठिकाणी डिस्कस करू. तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला माहिती आहे, जी आपली फायनल मेरिट आपल्याला शो होणार आहे, ती होणार आहे 31/7/2026. लक्षात ठेवायचं आहे, या महिन्याच्या शेवटी 31 जुलै म्हणजे 31 जुलैला काय होणार आहे, आपल्याला फायनल मेरिट लिस्ट पाहायला भेटणार आहे. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी रिलीज होणार आहे. ओके, प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स. आणि सीट मॅट्रिक्स रिलीज झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे की कोणत्या कॉलेजला कोणत्या कास्ट कॅटेगरीच्या किती सीट्स आहेत. आणि ह्या आपल्याला 1/8/2026 म्हणजे 1 ऑगस्ट 2026 ला आपल्याला सीट मॅट्रिक्स पाहायला भेटणार आहे. आणि त्यानंतर लगेच कॅप 1 सुरू होणार आहे. तर बघा, ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे 2/8/2026 ते 4/8/2026. 2 तारखेपासून 4 तारखेपर्यंत तुम्ही कॅप 1 चे जे ऑप्शन फॉर्म आहे ते भरू शकता. देन त्यानंतर आपल्याला प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप 1 चे पाहायला भेटणार आहे 6/8/2026 ला. ओके, प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड 1 चे जे आपल्याला पाहायला भेटणार आहे ते 6/8/2026. डेट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचे. ओके, 6 प्रोव्हिजनल रिलीज झाल्यानंतर, प्रोव्हिजनल अलॉटमेंट रिलीज झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सीट ऑफर किंवा ऍक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट, जे कॅन्डिडेटना सीट त्यांना अलो झालेले किंवा अलॉट झालेले जे इन्स्टिट्यूट, तर ते आपल्याला पाहायला भेटणार आहे 7/8/2026 ते 9/8/2026. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे कॉलेज तुम्हाला लागलेलं आहे ते जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. बट तुम्हाला जर फर्स्ट प्रेफरन्स नसेल, तुमचा ॲटो प्लीज त्या ठिकाणी झालेलं नसेल, तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं असेल, तर तुम्ही बेटरमेंट करू शकता. हे सीट जर तुम्हाला कन्फर्म ठेवायचं असेल आणि तुम्हाला सीट कन्फर्म ठेवायचं नसेल किंवा तुम्हाला कन्फर्म करायचं नसेल, तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आपण बेटरमेंट नाही केलं तर आपल्याला पुढच्या राऊंडला जाता येत नाही का, आपण राऊंडच्या बाहेर पडतो का? तसं होत नाहीये. तुम्ही पुढच्या राऊंडला कॅपेबल किंवा तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता जर तुम्ही बेटरमेंट नाही केलं तरी. पण तुम्हाला हे सीट जर कन्फर्म किंवा रिझर्व ठेवायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बेटरमेंट करावं लागेल. आणि बेटरमेंट करण्याची डेट आहे 7/8/2026 ते 9/8/2026. या डेटमध्ये तुम्ही ते सीट त्या ठिकाणी बेटरमेंट करू शकता. आणि जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे कॉलेजला 7/8/2026 ते 9/8/2026 या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे कॉलेजला आणि ऍडमिशन घ्यायचं आहे. तर ॲटो फ्रीज काय आहे, तर तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरता, तर ऑप्शन फॉर्म भरत असताना जे 1 नंबरला कॉलेज टाकता, तेच कॉलेज जर तुम्हाला लागलं तर त्या ठिकाणी ते ॲटो फ्रीज होऊन जातं, म्हणजे पुढच्या राऊंडला तुम्हाला जाता येत नाही. त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ॲटो फ्रीज झालं तर तुम्हाला त्याच कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागेल. आणि तुम्हाला जर त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्ही राऊंडच्या बाहेर पडणार आहे. राऊंडच्या बाहेर पडले तर तुम्हाला मग त्या ठिकाणी मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घ्यावं लागेल. ही गोष्ट खूप महत्वाची, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ॲटो फ्रीज होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. नंतर त्या ठिकाणी 9/8/2026 ही लास्ट डेट आहे रिपोर्टिंगसाठी. ओके, नंतर जी कॅप राऊंड सेकंड त्या ठिकाणी सुरू होणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट जे असणार आहे, फर्स्ट राऊंड झाल्यानंतर किती सीट भरल्या, किती सीट रिकाम्या राहिल्या, त्या सीट मॅट्रिक्स म्हणजे जे रिकामे राहिलेले सीट्स आहेत ते आपल्याला डिस्प्ले होणार आहे 10/8/2026 ला. ओके, फर्स्ट राऊंड झाल्यानंतर सेकंड राऊंड साठी किती सीट्स त्या ठिकाणी आहेत अवेलेबल, त्या आपल्याला 10/8/2026 ला सीईटी सेलच्या वेबसाईटवरती पाहता येईल. त्यानंतर आपण सेकंड राऊंड साठी ऑप्शन फॉर्म फिल करू शकतो 11/8/2026 ते 13/8/2026. 11 ते 13च्या दरम्यान आपण काय करणार आहे, सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म त्या ठिकाणी फिल करणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला लगेच 15 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहायला भेटणार, प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट पाहायला भेटणार आहे 15 तारखेला कॅप राऊंड सेकंडची. तर ही सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की 11 ते 13 दरम्यान आपल्याला सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि 15ला आपल्याला प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड सेकंड आपल्याला पाहायला भेटणार आहे. देन त्यानंतर आपल्याला ऍक्सेप्टिंग म्हणजे सीट ऍक्सेप्ट करायचं आहे 16/8/2026 ते 19/8/2026 या 2-3 दिवसांच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी जर ऍक्सेप्टन्स करायचं असेल किंवा त्या ठिकाणी बेटरमेंट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ॲटो फ्रीज झालं नसेल तर तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता. ॲटो फ्रीजचे काय रूल्स आहेत, किती कॉलेज असतात फर्स्ट राऊंडला,
किती ऑप्शनपर्यंत ऑटो फ्रीज होता, सेकंड राऊंडला किती ऑप्शनपर्यंत ऑटो फ्रीज होतं, या सर्व गोष्टीचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे, तो तुम्ही नंतर बघून घ्या. तर 16/8/2026 ते 19/8/2026 ते तुम्हाला काय करायचं, सीट ऍक्सेप्टन्स म्हणजे दॅट इज अ बेटरमेंट तुम्ही करू शकता. बेटरमेंट नाही केलं तरी सुद्धा तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता, पण हे जे लागलेलं सीट होतं ते तुमचं कन्फर्म राहणार नाही किंवा त्या ठिकाणी तुम्हाला ते बुक, त्याला आपण बुक म्हणू शकतो किंवा बुक राहणार नाही, ते सीट तुमचं चालल्या जाईल पुढच्या राऊंडला गेल्यानंतर. नंतरचा जो शेड्यूल आहे, तर तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करायचं 16/8/2026 ते 19/8/2026 पर्यंत तुम्ही रिपोर्ट करून त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. जर तुम्हाला थर्ड राऊंडला जायचं असेल तर पुढचा राऊंड, थर्ड राऊंडचा शेड्यूल बघा. सेकंड राऊंड झाल्यानंतर जे सीट्स रिकाम्या राहिलेल्या आहेत त्याला आपण सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी म्हणतो किंवा वॅकंट सीट म्हणतो, ते रिलीज होणार आहे आपल्या सीईटी सेलच्या साईटवरती 20/8/2026. सेकंड राऊंड झाल्यानंतर किती सीट्स रिकाम्या आहे, कोणत्या कास्टच्या किती सीट्स आहेत, त्या सर्व सीट्स वॅकंट सीट आपल्याला पाहायला भेटणार आहे 20/8/2026ला. देन त्यानंतर आपण थर्ड राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकतो 21/8/2026 ते 23/8/2026. या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही थर्ड राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म फिल करू शकता. देन त्यानंतर आपल्याला थर्ड राऊंडची प्रोव्हिजनल अलॉटमेंट त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे 26/8/2026ला. ओके, सॉरी 26/8/2026ला प्रोव्हिजनल अलॉटमेंट पाहायला भेटणार आहे. देन त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सीट ऍक्सेप्टन्स करायचं भरायचं असेल किंवा सीट बेटरमेंट करायचं असेल तर 27/8/2026 ते 29/8/2026 ह्या डेट्स आहेत. तुम्ही या डेटला काय करू शकता, थर्ड राऊंडचं बेटरमेंट करू शकता, जे इन्स्टिट्यूट तुम्हाला त्या ठिकाणी लागलेलं आहे. आणि जर तुम्हाला ते इन्स्टिट्यूटला बेटरमेंट करायचं नसेल तर तुम्ही चौथ्या राऊंडला जाऊ शकता, पण तुमचं ऑटो फ्रीज झालं नसेल तर. ऑटो फ्रीज जर झालं तर तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही. त्यामुळे ऑटो फ्रीजचे जे नियम आहेत लक्षात घ्यायचे आहे किंवा कुठेतरी आपल्या युट्यूब चॅनलवरती जो व्हिडिओ येईल तुम्ही तिथेही पाहू शकता. ओके, तर तुम्हाला जर बेटरमेंट करायचं असेल तर 29 लास्ट डेट असणार आहे थर्ड राऊंडसाठी. आणि जर रिपोर्टिंग तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे इन्स्टिट्यूटला 27 ते 29च्या दरम्यानच. ओके, सीट ऍक्सेप्टन्सचा पण त्या डेट आहे आणि रिपोर्टिंगच्या सुद्धा त्या डेट आहे. ऍडमिशन घ्यायचं असेल तरी सुद्धा 27 ते 29 डेट आहे आणि तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल तरी सुद्धा 27/8/2026 ते 29/8/2026 पर्यंतच डेट आहे. देन चौथ्या राऊंडचं बघा, 3 राऊंड झाल्यानंतर त्या ठिकाणी वॅकंट सीट्स त्या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपल्या त्या ठिकाणी लागणार आहे 30/8/2026ला चौथ्या राऊंडसाठी. किती राऊंडसाठी? चौथ्या राऊंडसाठी आपल्याला 30 तारखेला त्या ठिकाणी वॅकंट सीट्स मॅट्रिक्स त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सीईटी सेलला पाहायला भेटणार आहे. आणि देन त्यानंतर तुम्ही चौथ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकता 31/8/2026 ते 2/9/2026 ह्या डेट्स मध्ये तुम्ही चौथ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकता. ओके, देन त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड 4 पाहायला भेटणार आहे 5/9/2026ला. ओके, 5/9/2026ला तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड 4 तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं, कोणतं कॉलेज अलॉट झालेले चौथ्या राऊंडसाठी ते 5/9/2026ला पाहायला भेटणार आहे. देन तुम्हाला जर ते सीट ऍक्सेप्ट करायचं असेल तर 6/9/2026 आणि 8/9/2026 या कालावधीमध्ये तुम्ही ते सीट ऍक्सेप्ट करू शकता. ओके, देन तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 6/9/2026 ते 8/9/2026 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. देन या ठिकाणी हे झाले कॅप 4, कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4. कॅप राऊंड 4 पर्यंत आपण या ठिकाणी शेड्यूल डिस्कस केलेला आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं ऑप्शन फिलिंग सुरू म्हणजे ऑप्शन फिलिंगच्या डेट कोणत्या आहे, त्यानंतर सीट अलॉटमेंटच्या डेट काय आहे, रिपोर्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही या व्हिडिओमधून पाहून घ्यायच्या आहेत. ओके, देन यानंतर सांगायचं झालं म्हणजेच काय की त्या ठिकाणी ऑटो फ्रीज होणार नाही याची काळजी घ्यायची. ऑटो फ्रीजचे नियम तुम्हाला माहिती नसतात की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, सर बेटरमेंट नाही केलं तर आपण राऊंडच्या बाहेर पडतो का? तर राऊंडच्या बाहेर पडत नाही, पण जे इन्स्टिट्यूट तुम्हाला किंवा जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालं होतं ते कॉलेज तुमचं त्या ठिकाणी तुम्ही फिक्स ठेवत नाही किंवा ते कॉलेज तुम्ही गमवून टाकतं म्हणजेच काय, ते कॉलेज तुमचं कन्फर्म राहणार नाही. दुसऱ्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागेल ते कॉलेज तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. जे आधीच्या राऊंडला कॉलेज लागलं होतं ते कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही. तुम्ही बेटरमेंट केलं तर आधीच्या कॉलेजला सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता जे कॉलेज तुम्हाला आधी लागलं होतं. तर यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचे जे राऊंड्स आहेत त्याचे डेट्स काय आहेत ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. हा व्हिडिओ तुमचे मित्र जे DSP म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर इन फार्मसीला ऍडमिशन घेत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे जेणेकरून कसं की आम्ही जे व्हिडिओ बनवत आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज म्हणजे कॅप राऊंडचं शेड्यूल किंवा अदर व्हिडिओ जे पण असतील ते की तुम्ही कॅप राऊंड भरत असताना ऑटो फ्रीजची प्रोसेस काय आहे, पहिल्या राऊंडला किती कॉलेजपर्यंत ऑटो फ्रीज होतात, बऱ्याच साऱ्या ट्रिप्स आणि टिप्स आहे जे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे मी काय म्हणतोय, व्हिडिओला सबस्क्राईब करा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.